पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 308 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे। त्यासोबतच जलसंधारणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। येत्या काळातही जलसंधारण आणि शेतकऱ्यांना मदतीस भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले। स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदना मुख्य कार्यक्रम पार पडलाय। यावेळी विभागीय आयुक्त नयना मुंडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री भुसे यांनी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारण अभियान राबवले जाणार आहे। तसेच 21 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे। त्यासोबतच काही भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे। शिक्षण क्षेत्रातही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे। शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे। शिक्षण क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी केंद्रप्रमुख पदांची भरती करण्यात आली आहे। तसेच सर्व पोर्टलद्वारे 30,000 शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे। 26 जानेवारी रोजी 2 कोटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि ग्राम विकासासाठी जिल्हा नियोजनामधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रामुख्याने पांदन रस्त्यासाठी निधी देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते उपलब्ध करून होणार आहे। चिखलदरा हे परिपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यात येत आहे। येथील स्कायवॉकचे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे। जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे। तसेच वस्त्रोद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विधी अधीक्षक नरेंद्र बोहरा, पोलीस उपअधीक्षक तयूब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षणच्या पोलीस अधीक्षक अनिता पाटील, पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलीस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबरते, दीपमाला साळुंके, अतुल कडू, प्रदीप बद्रे, मिलिंद बेलसरे, हरिणा नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे, दिया पाटील यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला। यावेळी जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा, साक्षरतेची शपथ सुद्धा घेण्यात आली। तसेच जलसंधारणाच्या लोगोचे अनावरणही यावेळी करण्यात आले। सर्वांना माझा नमस्कार। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, गुरुजन, विद्यार्थी आणि पत्रकार बांधवांना आणि समस्त नागरिकांना मी शुभेच्छा देतो। गेल्या खरीप हंगामातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 745 कोटींची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। शेती आणि शेतकरी हा राज्याचा आत्मा आहे। नैसर्गिक अरिष्टांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविण्यात येत आहे। यात 2 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येत आहे। यामध्ये आपल्या जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे। यापैकी 76,976 शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत।